नमस्कार. HMM प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीच्या चौथ्या भागात आज आपण आलेलो आहोत बायकर जोशी यांच्याकडे. आपण सगळे बघतच आहात की आपण ऑलरेडी इथे गराजमध्ये आलेलो आहोत. आणि इथे बऱ्याचशा बाईक्स पार्क केलेल्या दिसतात. तर आपण बायकर जोशींना भेटूया. हाय अभिजित. हे हॅलो नमस्कार. अभिजित जोशी, बायकर जोशी म्हणूया आपण यांना आजपासून. तर आज आम्ही इथे तुमची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या ह्या बायकिंगचा आणि बाईक बिल्डिंगचा प्रवास ऐकून घ्यायला खूप आवडेल. तर आपण बसून बोलूया इथे. नक्कीच की या. नमस्कार अभिजित. नमस्कार. माझा नेहमीचा प्रश्न, पहिला प्रश्न की तुम्ही मूळचे कुठले आहात आणि इथे कसे आलात? मी मूळचा कोलाड म्हणून गाव आहे, बॉम्बे गोवा हायवेवर, रायगड जिल्ह्यात. मी मूळचा तिकडचा आणि इकडे आलो मी 2013 साली. येण्यामागची स्टोरी पण तशी इंटरेस्टिंग आहे, कारण जनरली जे येतात ते इंजिनिअरिंग करताना प्लॅन केलेला असतो की मास्टर्स करायचं आणि सेटल व्हायचं. माझा प्लॅन नव्हता इकडेचा. मी जिकडे वाढलो तिकडेच मी सेटल होणार होतो. पण नंतर इंजिनिअरिंग नंतर लक्षात आलं की तिकडे एवढा स्कोप नव्हता, म्हणून मी पुण्याला मूव्ह झालो. आणि नंतर माझं लग्न झालं. त्याच्यानंतर इकडे येण्याचं श्रेय मी माझ्या बायकोला देईन, मैत्रीला देईन. शी इज वे मोर ॲम्बिशियस देन आय एम. कारण लग्नाच्या वेळेस पण मी ज्यांना पण भेटायचो त्यांना हेच सांगायचो की मी इकडे कोलाडमध्ये सेटल होणार आहे. सो जस्ट मेकिंग शुअर की एक्सपेक्टेशन्स आर सेट. पण तिने मला एकच गोष्ट सांगितली की पहिले जग फिर, बघ, आणि मग तू म्हटलास की मला इकडेच राहायचंय तर दॅट्स फाईन. आय थिंक दॅट वॉज फेअर. मग सो त्या दृष्टीने तिकडे 10 वर्ष नोकरी केल्यानंतर मी MBA करायला म्हणून US ला आलो. आणि MBA झाल्यानंतर मग मी ह्युस्टनला मूव्ह झालो 2015 साली. सो तुम्ही MBA ह्युस्टनमधून नाही केलं? मी अॅरिझोनामध्ये. अच्छा. आणि 2013 पासून तुम्ही 17 पासून तुम्ही इथे 15 पासून. 15 पासून. ओके. आणि आपण आता आज इथे बसलेलोच आहोत, तर तुम्ही तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या जॉबसाठी इथे आलात, पण हा छंद कधीपासून सुरू झाला? हा छंद कधीपासून सुरू झाला याचं उत्तर मला नाही देता येणार तुम्हाला, कारण जेव्हापासून मला आठवतंय गाड्या वॉज ऑलवेज अ पॅशन फॉर मी. आणि त्यात पण कार्सपेक्षा माझा कल मोटरसायकल्सकडे कायम होता. कदाचित रक्तातच भिनलं असेल ते, कारण माझे आजोबा मेकॅनिकल इंजिनियर होते आणि त्या काळात त्यांनी सगळ्या ब्रिटिश मोटरसायकल्सवर काम केलं, वेदर इट्स AJS, नॉर्टन, BSA, ट्रायम्फ. नेहमीची मी ऐकलेली, लहानपणापासून त्यांच्या तोंडातून ऐकलेली या मोटरसायकल्स होत्या. आणि मग शाळेत असताना मला वडिलांनी पण शिकवलं की इंजिन कसं बांधायचं किंवा गाड्या कशाच होत्या. आणि मला आठवतं 5वी पासून मी, आमच्याकडे 69 सालची जावा आहे, अजून पण ती आहे. सो आय एम व्हेरी इमोशनली अटॅच, कारण मी त्याच्या टाकीवर बसून लहानपणी आपण असायचो तसं. सो 5वी पासून मी ती चालवत होतो. पाय माझे पोचायचे नाहीत, पण वडील मागे बसायचे आणि मग थांबलो की ते आपले टेकून मग उचलून मला बाजूला ठेवायचे. सो दॅट इज हाऊ इट इज. आहेत म्हणजे जन्मापासून आय हॅव बीन पॅशनेट अबाउट मोटरसायकल्स. जसं मुलींना भावल्या खूप आवडतात लहानपणापासून, तसं मुलांना तसंच थोडं व्हील्सचं अट्रॅक्शन जास्ती असतं. करेक्ट. सो तुमच्या बाबतीत मला अगदी काय म्हणतात, म्हणजे ह्याची डोळा असं ते सगळं बघायला मिळतं आहे. मुलांना जे व्हील्सचं वेळ असतं. आणि मगाशी आपल्या बोलण्यामध्ये मी असं ऐकलं की ह्या ज्या 2 बाईक्स आपल्याला इथे दिसत आहेत त्या तुम्ही स्वतः बिल्ड केल्या? हो. जसं मी बोललो, माझी ती गाडी 69 सालची होती. तर होतं काय, या ज्या जुन्या मोटरसायकल्स असतात त्यांची टेक्नॉलॉजी जुनी असते, कारण त्यावेळेस अवेलेबल नव्हती. पण आता नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि मला एखादी गाडी अशी नुसती उभी पडलेली पाहिली की असं चर्र होतं इकडे. आणि इट्स लाईक कधी एकदा जाऊन मी ती सुरू करतोय. सो ही अशीच पडलेली, ती बॉयमॉन्डमध्ये अशीच पडलेली. आणि अजिंक्य 16 वर्षाचा होत होता. सो एनिवेज ही वॉज एक्सायटेड टू गेट इन टू मोटरसायकलिंग. म्हणून मग ते प्रोजेक्ट मी आता अजिंक्यसाठी, त्याने आणि मी एकत्र आम्ही ते प्रोजेक्ट केला. ह्याची सुरुवात कशी झाली, ही तुम्ही कुठे घेतली, काय अवस्थेत होती आणि आज ही कशी रायडेबल आहे, ही सगळी स्टोरी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. शुअर. तर मला वाटतं डिसेंबर होता, क्रिसमसच्या सुट्ट्या चालू होत्या
आणि त्याला नुसतं बसवत नाही, काहीतरी लागतं. सो फेसबुकवर मी आहे आणि मोस्ट ऑफ माय फेसबुक इज फॉर मार्केट प्लेस. माझ्यात तुम्ही पोस्ट खूप दिसणार नाहीत तुम्हाला, कारण दॅट इज ऑल आय केअर अबाउट. आणि बॉयमॉन्टमध्ये ह्याची मला दिसली की अ जेंटलमन वॉज वॉन्टिंग टू सेल इट. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिचे बरेच पार्ट्स मिसिंग होते आणि इट वॉज जस्ट सेटिंग देअर. मला वाटतं बरेच वर्ष उभी होती ती गाडी. पण 2 स्ट्रोक इंजिन आहे, सिंगल सिलेंडर आहे, ह्याच्यावर देर कॅनॉट बी एनिथिंग सिम्पलर दॅन दिस. पण मग घेतल्यावर मी लक्षात आलं की तसं पण इलेक्ट्रिकल सिस्टीम नव्हती. आणि या जुन्या गाड्यांमध्ये ज्यांना बजाजच्या स्कूटर आठवत आहेत, MIT आठवते की हॉर्न वाजलं की ते पॅ करून वाजायचं, दिस वॉज सिमिलर. 6 वोल्टची सिस्टीम होती, पण ती आम्ही अपग्रेड केली. त्याच्यामुळे आता तिचं स्पार्क म्हणा किंवा तिचं इलेक्ट्रिकल्स म्हणा, वी अपग्रेडेड इट टू द लेटेस्ट थिंग्स दोज आर अवेलेबल. सो ती बांधतानाच मग तिच्यापासून मी बरंच काही शिकलेलो, विच वी इम्प्लिमेंटेड वेन बिल्डिंग दॅट वन. की आधी माझं असं होतं की आधी सुरू करून बघूया, मग त्याच्यानंतर पेंट करूया, पण तसं होत नाही. इफ यू आर इन टू अ प्रोजेक्ट, माझं म्हणणं आहे पहिल्यापासूनच पार्ट्स क्लीन करा, पेंट करा, असेंबल करा. सो जस्ट पुट इट टुगेदर की तुम्ही ते चालवायलाच तयार करणार आहात. ते स्टेजेसमध्ये करण्यात काय हरकत. मग हे सगळं बनवताना, घडवताना तुम्हाला काही अडचणी आल्या? अडचणी बरेच येतात. म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट करताना, इवन ही ज्यावेळेस मी बांधली त्यावेळेस 10 वेळा तरी असं झालं असेल की मनात आलं की बास, आता ह्याच्या पुढे नाही शक्य, उचलून फेकतो मी ती गाडी. आणि मग तुम्ही 2 मिनिटांनी परत विचार करता, यू डोंट नो टू गिव्ह अप. मग कधीतरी जेवताना असंच सुचतं किंवा ट्रॅफिक सिग्नलला तुम्ही उभे आहात आणि मग असं सुचतं की अरे ह्याच्याने प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. तर ही ज्यावेळेस आम्ही बांधली त्यावेळेस सुरू झाली गाडी, काहीच प्रश्न नव्हता. पण ते इंजिन खूप रेस व्हायचं आणि डेंजरसली रेस व्हायचं. म्हणजे 7,000-8,000 RPM ला रन करून इट वॉज लाईक आता फुटून पिस्टन बाहेर येतो का काय. मग असंच, आणि याचं पण मला आठवत आहे, मी ऑफिसच्या लास्ट सिग्नलला उभा होतो आणि अचानक मला सुचलं की अरे खेचतंय म्हणजे कुठनं तरी एक्स्ट्रा फ्युअल जात आहे. आणि म्हटलं आपण थ्रॉटल केबल बदललेली नाहीये. सो दॅट वॉज व्हॉट इट इज. थ्रॉटल केबलला टेन्शन खूप जास्ती होतं आणि तो थोडा खेचून ठेवायचा स्लाइडला. आणि त्यामुळे ती सुरू झाली की अशी फुल स्पीडमध्ये सुरू व्हायची. मग तिचे थ्रॉटल केबल मागवले मी, मला ओरिजिनल मिळाले आणि ते बसवल्यावर एव्हर सिन्स इट हॅज बीन फाईन. सो तुम्ही आता रोडवर तशी घेऊन जाऊ शकता. हो, ती पासिंग केलेली आहे, त्याला लायसन्स प्लेट आहे, टॅग्स आहेत. आणि आपण मगाशी जेव्हा बोललो की तुम्ही ही ऑलमोस्ट स्क्रॅप सारखी घेतली होती, कारण त्याला टायटलही नव्हतं. सो इट्स रिअली युअर बेबी. या इट्स हिज बेबी नाउ. लाईक यू हॅव बिल्ट इट फ्रॉम अ स्क्रॅच असं म्हणायला काहीच हरकत नाही. दोन्ही. आणि आता ह्याच्याबद्दल थोडीशी ह्याची पण स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. सो मी इकडे आल्या नवीन मोटरसायकल घेतलेली आणि तिच्याने मी वर्षातनं एकदा लॉंग राईडला जातो. एक आठवड्याची लॉंग राईड असते. तिच्याने मी गॅटलिनबर्ग वगैरे, टेल ऑफ द ड्रॅगन म्हणून एक बकेट लिस्ट आहे प्रत्येक रायडरची, ती मारली. पण नवीन गाडी किल्ली मारली, सुरू झाली आणि देर इज नो मेंटेनन्स. काहीतरी हाताला सारखं खास सुटल्यासारखं व्हायचं. आणि ही मला अशीच फेसबुकवर दिसली, सॉरी ही मला वाटतं क्रेझिसवर दिसलेली मला. आणि मला वाटतं तो माणूस बरेच दिवस प्रयत्न करत होता ही चालू करायची, पण पडलेली ती गाडी. मला म्हणजे मी जर किंमत सांगितली तर यू रिअलाइज काय कंडिशन होती याची. तेव्हा डॉक्टर जोशी भेटले नव्हते. $140 मला मिळाली ही गाडी विथ टायटल. सो यू कॅन इमॅजिन की काय असेल. इट वॉज चासी होती, त्याच्यात इंजिन होतं, तिला 2 चाकं जोडलेली, एवढंच होतं. तिला टाकी नव्हती, सीट नव्हती, मागची बॉडी पण त्या माणसाने कापलेली, मागचं सस्पेन्शन नव्हतं. आय डोंट नो व्हॉट ही वॉज थिंकिंग. पण लोक कधी कधी कस्टमायझेशनमध्ये अशा गोष्टी करतात की ज्या रिव्हर्सिबल नसतात आणि ज्याच्याने खरं तर गाडीचा नाश होत असतो. पण अशा कंडिशनमध्ये मिळालेली ही गाडी, आणि ही करताना मला वाटतं तिच्यापेक्षा जास्त त्रास झाला. पण मला खूप शिकायला पण मिळालं ही गाडी करताना. त्यामुळे मी बायकोला नेहमी सांगतो की ही लॅब आहे माझी. सो हिचं वायरिंग असंच मी चेंज केलं आहे, कम्प्युटराइज वायरिंग, इग्निशन कॉइल्स म्हणा, पिस्टन्स, त्याचं बोर एक्स्ट्रा काढून कॉम्प्रेशन रेशो वाढवला आहे. सो इट इज मच बेटर दॅन व्हॉट इट वॉज. मला म्युझिक सिस्टम टाकायची होती हिला, सो ते मी ॲड केलं. सो ही पण तुम्ही ऑन रोड घेऊन जाऊ शकता. हो, आम्ही राईड करायची होती. या दोन्ही ऑन रोड आहेत, सगळ्या टॅग आहेत, लायसन्स प्लेट आहेत, टायटल्स क्लीन आहेत माझ्या सगळ्याकडे. वेल मेंटेन
वेल युजेबल कंडिशन. ॲब्सोल्युटली. ही साधारण म्हणजे किती वर्ष जुनी असू शकेल? ही 85 ची आहे आणि आणि ही 72 ची आहे. 72. म्हणजे अजून जावा होल्ड्स द रेकॉर्ड ती 69 ची आहे. सो ती स्टील ह्याच्याहून 3 वर्षांनी मोठी आहे. माझी सगळ्यात जुनी गाडी तुमच्या शेजारी आहे ती आहे 1954 सालची US आर्मीची जीप आहे ती. आणि आय थिंक दॅट इज द ओल्डेस्ट वन आय गॉट. आणि आता तुम्ही ह्याच्यावर काम करताय. त्याच्यावर काम सुरू केलं आता. हे आत्ता तरी मला आपण म्हणू की मला फक्त सांगाडाच दिसतोय, इंजिन किंवा असं काहीच दिसत नाही. तर नाव यू विल बिल्ड दिस फ्रॉम स्क्रॅच. आय वॉज फॉर्च्युनेट आणि म्हणून माझा निर्णय घ्यायला मला फार त्रास झाला नाही. आम्ही स्टेट पार्क्समध्ये जात असतो आणि ब्राझर्सबेंच स्टेट पार्कच्या मागे एक रँच होता. तिकडे एक आजी आजोबा होते आणि ही गाडी त्यांच्या पोर्चमध्ये उभी होती आणि ते बघता क्षणी मी प्रेमात पडलेलो गाडीच्या. कारण भारतात असताना पण मला जीप्स आवडायच्या. माझी MM540 DP होती, महाराष्ट्र शासनच्या ऑप्शनमधून उचललेली. दॅट वॉज अन इम्पल्स बाय, पण आय वोंट रिग्रेट. आणि ही दिसल्यावर म्हटलं इकडे पण जीप हवीच आहे आपल्याला. पण इट वॉज ऑन इट्स लास्ट लेग्स. टायर्स क्रॅक्ट होते. 40 वर्ष त्या माणसाने रँचवर वापरलेली गाडी, कंबरवर चिखलात नेलेली. सो इट निडेड TLC म्हणतो आपण, टेंडर लव्ह अँड केअर. इट वॉज नॉट टेंडर. तिला बरंच काळजीची गरज होती. सो ती आणली आम्ही. मी नेबरहूडमध्ये चालवली ती, जस्ट टू मेक शुअर अंडरस्टँड की काय काय कामं आहेत. आणि हे घर घेतल्यानंतर, हे गॅरेज बांधल्यानंतर मग ती खोलायला घेतली. हे गराजची बांधण्याची स्टोरी बघायची मी तुमच्याकडून आपल्या गप्पांमध्ये ऐकली. तर मला असं वाटलं की ते प्रेक्षकांना सुद्धा माहिती असावं की हे गराज बनवण्याच्या मागची तुमची मेहनत, की जे तुम्ही आणि तुमच्या मिसेसनी स्वतः हे सगळं बनवलं. तर एक छोटासा किस्सा त्याचा आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला पुन्हा खरंच आवडेल. शुअर. तर ॲक्च्युली मला असं म्हणायला हरकत नाही आहे की हे घर मी या गराजसाठी घेतलं. कारण आम्ही ज्यावेळेस घरं बघत होतो त्यावेळेस मोस्ट ऑफ द गराजेस वर अ पार्ट ऑफ द हाऊस. आणि 2 गाड्या लावल्या की गराज संपलं. मागे जागा नाही, साईडला जागा नाही. सो हे गराज बघितल्यावर म्हटलं अरे हेच पाहिजे आपल्याला. डिटॅच गराज होतं, मागे तिकडे काम करायला जागा होती. सो घर घेताना आय वॉज इमॅजिनिंग दिस. आणि हे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की स्वतःचं एक मागे वर्कशॉप हवं, एक वर्कबेंच हवं, त्याच्यावर सगळे टूल्स हवेत. आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह म्हणता येईल माझ्या टूल्सबद्दल. आणि आय एम व्हेरी पर्टिक्युलर की उगाच एक टूल दुसऱ्या कामासाठी वापरायचं नाही. आय लाईक टू यूज द राईट टूल फॉर द राईट जॉब. तर त्या दृष्टीने माझे टूल्स पण मी सगळी गोळा केले. तर वेल्डिंग मशीन, कॉम्प्रेसरपासून सगळं. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मग ज्यावेळेस हे गराज घेतलं त्यावेळेस इट वॉज ॲब्सोल्युटली रॉ. तिकडे हे जे तुम्हाला पांढऱ्या भिंती दिसत आहेत काही नव्हतं, फक्त लाकूड होतं. आणि जुन्या अनुभवावरून मला माहिती होतं की जर इन्सुलेट केलं नाही गराज तर ह्युस्टनमध्ये पण थंडी पडते. आणि पाने पण एवढे रेंचेस, इन केस कोणाला पाने माहिती नसतील तर ते पण एवढे गार पडतात की त्याला हातात पण घेता येत नाही. आणि उन्हाळ्यात इक्वली सेम थिंग अप्लाइज. तर मग मैत्रिणी आणि आम्ही विचार केला की पहिले इन्सुलेट करू. बांधताना खूप अंधार होता म्हणून मी सगळे LED ट्यूब्स लावून इल्युमिनेट केलं की उजेड असलं की जरा प्रसन्न वाटतं गराजमध्ये. मग अजिंक्य, मी आणि मैत्री तिघांनी मिळून आम्ही सगळे इन्सुलेशन केलं. त्याच्यानंतर ड्रायवॉल्स केले. काही इलेक्ट्रिकल पॉईंट्स पायल होते. मग MCB एक्स्ट्रा होते, त्यातनं मी ते वायर टाकून ते केलं. ॲक्च्युली अजून पण प्लॅन होता, मला वरतून फॉल्स सिलिंग करायचं होतं. आणि आय वॉज प्लॅन टू हॅव इट स्पीकर. कारण आय वॉन्ट टू मेक इट अ मॅन केव्ह काइंड ऑफ अ सँक्च्युरी की मित्र येतील संध्याकाळी, मग तुम्ही चहा पीत बसा, बिअर पीत बसा. सो इव्हेंच्युअली आय विल गेट देअर. पण आत्ता लक्षात आलं की ह्याच्यात वेळ खूप जायला लागलेला माझा. सो मी स्पीकरसाठी वायर वगैरे सोडून ठेवलेल्या. पण आय डिसाइडेड, यू नो वॉट, आता आपण कामाला सुरुवात करूया आणि फॉल्स सिलिंग वगैरे ते सगळं नंतर करता येईल. सो दॅट इज हाऊ वी आर वेअर वी आर. पण बाईकसाठी जेव्हा डॉक्टर जोशींच्या क्लिनिकमध्ये आहोत, ऑर मे बी OT-मध्ये आहोत असं म्हणूया, जिकडे तुमच्या सगळ्या सर्जरीज सक्सेसफुल होतात. आणि इथे बरेचसे आय थिंक हे त्या जीपचं जुनं इंजिन वगैरे असावं. तुम्ही आय थिंक यू आर वर्किंग ऑन दिस. जीपचं आत्ता काम म्हणजे क्लिनिंग चालू होतं माझं इतके दिवस. आणि डिफरन्शियल्स, त्याच्यानंतर तिचे ब्रेक, ते सगळे क्लीन केले. ब्रेक काढायला पण त्रास होत होता. सो प्रोजेक्ट कसं आहे, गंमत वाटते बघायला.
युट्यूबवर तुम्ही प्रोजेक्ट बघता गंमत व्हिडिओ अजिबात नाही वाटत आहे मला. आणि नाही पण युट्यूब मध्ये कसं होतं की माणूस घेतो गाडी खोलायला लागतो Right. सगळं उघडतो सगळं जोडतो आणि मग 1.8 इज रायडिंग इट पण त्याच्या मागचे ज्या गोष्टी असतात ज्या त्यांनी दाखवलेल्या नसतात की एक एक नट सुद्धा अडकून बसतो आणि इट टेक्स यू लाईक अ वीक टू गेट इट लूज कारण एस्पेशली विथ या ज्या जुन्या गाड्या आहेत त्याचं तुम्हाला तोडायचं नसतं काही यू कॅन नॉट बी डिस्ट्रक्टेड सो तुम्हाला काळजीपूर्वक पेशन्सनी WD-40 मारून ठेवलाय रोज येऊन तुम्ही मारताय 7 दिवस वाट बघताय मग टॉर्च मारताय आणि मग तुम्ही काढत असता ते सो तो थोडा त्रास असतो पण मग त्यामुळे हे व्हिडिओपेक्षा बरंच वेगळं असतं जे आपल्याला युट्यूबवर दिसतं आणि मग ते काढताना परत इंजिन तसं जड होतं दर इज नो वे तुम्ही उचलून काढा म्हणून मग मला क्रेन पण घ्यावी लागली सो ती क्रेन घेतली त्यावेळेस मग इंजिन गिअरबॉक्स साईडला काढला चिक्की मैत्री आणि मी मिळून बॉडी उचलून ती सेपरेट केली सो अजिंक्य म्हणजे तुमचा मुलगा. अजिंक्य माझा मुलगा पण तो तसा बऱ्यापैकी लहान आहे. त्यावेळेस तर 8वीत होता तो आता 10वीत येतो पण ही लाईक्स दिस थिंग्स म्हणजे हे कारण इंजिन डाऊन करणे इज अ बिग थिंग राईट. इट इज पण कसं असतं ज्यावेळेस तुम्ही ते स्वतः करता ना त्यावेळेस तुम्हाला खात्री असते की ते चांगलं झालंय रादर दॅन की तुम्ही गाडी घेतली आणि तुम्ही वापरायला लागलात पण हायवेने जाताना तुम्हाला तो जो कॉन्फिडन्स पाहिजे की नाही माझी गाडी पुन्हा नाही पुढू शकत तर तो तुम्ही तुमचं काम केल्यानंतरच तुम्हाला येतो तुमच्या गाडीची नस तुम्हाला माहिती असते आणि ऍक्च्युली ही बांधताना त्याला द्यायच्या आधी म्हणून मला त्याच्यावर काम करायचं होतं की समजा पडलीच बंद गाडी तर मग ऍटलिस्ट पुढच्या स्टेशन पर्यंत पुढच्या गावापर्यंत आता इकडे गावं वेगळी नाही आहेत पण पुढच्या कुठलाही रिसोर्स अवेलेबल होईल अशा ठिकाणपर्यंत त्याला काहीतरी करून ती गाडी नेता आली पाहिजे सो ही नोज व्हॉट्स गोइंग ऑन कुठली वायर कुठे जाते दॅट्स अ पॉइंट सो मग अशी तुमच्या मिसेस मैत्रीबद्दल तुम्ही बोललात तर तिला पण ह्या सगळ्या बायकिंगची आवड आहे तुमच्यासाठी. ती स्वतः चालवत नाही पण ती कधी कधी येते माझ्याबरोबर राईड करायला पिलियन रायडर फिलिंग राईडर पण शी लाईक्स इट शी एन्जॉयज शी लाईक्स इट व्हेन शी इज विथ मी शी लाईक्स इट आता अपार्ट फ्रॉम युअर करिअर तुमचे शनिवार रविवार माझ्या मते सगळे इथेच जात असतील. प्रयत्न करतो मी पण मग शनिवारी सकाळी काम करायला घेतलं मग माझी मुलगी ईशाने येते किंवा मला खेळायचंय मग दॅट इज मोर इम्पॉर्टंट ऑब्विसली मग ते काम सोडून मग तुम्ही ते करता किंवा अजिंक्यचं बॉय स्काउटचा प्रोग्राम असतो मग ते सोडून तिकडे जाता म्हणून इंटरेस्टिंगली मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तू कमर्शियलाइज का नाही करत की तू बाहेरचे प्रोजेक्ट का नाही घेत आणि मला ते करायचं नाहीये कारण हे मला माझ्या अवेलेबिलिटी प्रमाणे कन्व्हिनियन्स प्रमाणे आणि मूड प्रमाणे करायला आवडतं इकडे आलो की आय फील आयसोलेटेड माझा मी डोक्यातले विचार नसतात काही बाकी आणि तुम्ही कमर्शियलाइज केलं तर तसं करता येत नाही तुम्हाला डिलिव्हरेबल असतं कमिटमेंट असतं त्यामुळे आय स्टे आउट ऑफ इट सो शनिवार रविवार येस प्रयत्न करतो मी होईल तसं पण फॅमिली कम्स फर्स्ट सो ते ॲड्रेस करून जो वेळ मिळतो ते करतो म्हणजे ह्या सगळ्या की युजली सगळ्या बायकांची तक्रार असते की हा मित्रांबरोबर जातो ह्याला ह्याचा क्रिकेटच असतो त्याला त्याचं बायकिंगच असतं आणि अजिबात फॅमिलीला वेळ देत नाही हा घरी नसतो तर तुम्ही घरी असून पण इथेच असतात तुमच्या मैत्रीची ह्याबद्दल काही तक्रार. ती खूप सपोर्टिव्ह आहे याबद्दल तिला माहिती आहे माझं एक पॅशन आहे आणि ऍक्च्युली मी सगळ्यांना पण सांगतो अजिंक्यला माझा तोच ॲडवाईस असतो की हॅव सम पॅशन की दॅट यू लुक फॉरवर्ड टू काम आपण सगळेच करत राहणार पैसे आपण सगळे कमवत राहणार पण टू लिव्ह हॅपीली तुम्हाला काहीतरी पाहिजे की जे तुमचं अटेन्शन अट्रॅक्ट करतंय तुमच्या मेंदूला चालना देत आहे म्युझिक असेल डान्स असेल वाचन असेल काही असेल पण काहीतरी पाहिजे काइंड ऑफ मेडिटेशन काइंड ऑफ मेडिटेशन सो शी हॅज बीन सपोर्टिव्ह ऑन दोज ॲस्पेक्ट्स ॲक्च्युली आम्ही रायडिंग पण करतो आता आमचा 10 लोकांचा ग्रुप झाला इकडे सो आम्ही जात असतो तर विकेंडला एखादी कॉफी राईड तरी असते नाहीतर मग वर्षातनं 2 वेळा मला वाटतं आता ऑन अन ॲव्हरेज आम्ही थोडी लांबची राईड मारतो. आपण मग अशा अजिंक्यबद्दल बोललो तुम्ही अजिंक्यसाठी ही बाईक तयार केली आणि अजिंक्य सुद्धा बाईक रायडिंग करतो आता तर अजिंक्यला ह्या सगळ्याची कशी आवड आहे आणि म्हणजे तो ह्या सगळ्या तुमच्याबरोबर लहानपणापासून बघतच आला त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं की बाबा मला पण ह्याच्यामध्ये शिकायचं आहे मला पण काहीतरी करायला दे की यू वॉन्ट हिम टू नो मोर अबाउट दिस जसं तुमच्या मला पर्सनली खूप आवडेल त्याला
त्यांनी जर ह्याच्यात आलं तर पण अगेन आय डोंट वॉन्ट टू पुश एनी लाइकिंग ऑन हिम. त्याची स्वतःची आवड आहे, त्याला वुड वर्किंग करायला आवडतं, सो त्याच्यात तो करत असतो. पण ह्याच्यात पण हळूहळू त्याला आता आवडायला लागलंय आणि आता 16 झालाय. आता एकदा केसात वारा जायला लागला मोटरसायकलवरती, आय एम शुअर की त्याला पण ते आवड लागेल. मग अशी आपण आलो तेव्हा इथे पाठीमागे मी एक लेथ मशीन बघितली, ते अजिंक्यचं. ते अजिंक्यचं मागच्या मे महिन्याच्या सुट्टीत तो माझ्याकडे घेऊन आला की मला हे मशीन पाहिजे. आय वॉज नॉट शुअर की त्याला काय करायचंय, पण म्हटलं त्यातून कीप हिम बिझी, काहीतरी त्याच्या पण मी जे म्हणतो मेंदूला चालना हवी, काहीतरी चालू राहील. मग ते त्यांनी वर्कबेंच पण बांधलं. ही हॅड इज प्रॉब्लेम्स बिल्डिंग इट, पण परसिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, दॅट इज वॉट ऑल दीज थिंग्स टीच यू. मी जसं म्हटलं बरेच वेळा असं वाटलं की उचलून फेकून द्यावं आता, बास नाही होते मला, पण यू कीप थिंकिंग, यू डोंट वॉन्ट टू गिव्ह अप. या क्वालिटीज त्याच्यातनं पण बांधत जातात. सो त्यांनी त्याच्यावरनं तुम्हाला माहिती असेल मुदगल जे आपल्या भारतातले पैलवान वापरायचे फिरवायला, पाठ दंड चांगले होतात त्याच्याने. तुम्ही म्हणाला तुमचा 10 जणांचा ग्रुप आहे, तर मग हे जे तुमचे बायकिंग एक्सपिडिशन्स असतात आणि कसा तुम्ही ग्रुप फॉर्म केला, किंवा तुम्ही कधीही कुठच्या ट्रिपला गेला असाल तिथे तुम्ही काही ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स आहे तुमचा, की वॉज रिअली रिस्की, किंवा किंवा काही अगदी लक्षात राहिलेला एखादा अनुभव आम्हाला सगळ्यांना ऐकायला. शुअर, 1-2-3 सांगतो मी. ॲक्च्युली मी ग्रुप रायडिंग खूप आधीपासून करतोय. भारतात असताना जावा होती आणि मग SG रोडकिंग म्हणून एक मॉडेल आहे, ते पण मी घेतलेलं मुंबईत, अशीच सापडलेली मुलं ती. आणि तर आमचा क्लब होता SG जावा ओनर स्कूल ऑफ इंडिया पुण्याचा, आणि आम्ही दरवर्षी 7 जुलैला इंटरनॅशनल जावा डे, 7 जुलैने जुलैचा दुसरा रविवार इंटरनॅशनल जावा डे असतो. म्हणजे ज्यांच्याकडे जावा आहेत ESD आहेत ते सगळे त्या गाड्या घेऊन बाहेर पडतात. सो त्यावेळेस आम्ही गोव्याला जायचो किंवा दापोलीला जायचो. नंतर माझं US ला यायचं ठरल्यावर क्लबने एक स्पेशल गोवा ट्रिप ऑर्गनाईज केलेली यायच्या जस्ट एक 10 दिवस आधी. तर राईड्स, ग्रुप राईड्स चालूच होत्या, पण इकडे आल्यानंतर आय फेल्ट अ लिटल लेफ्ट आउट, कारण मी एकटाच फिरायचो. इकडनं निघायचो हायवे 6ने 36ला जाऊन सीलेला जाऊन परत यायचो, करणार काय, एकटाच असायचो. पण नंतर मग मला ढोल ताशा पथकात रोहितची भेट झाली. मग तो म्हटला अरे मला पण गाडी घ्यायची. सो मग रोहितच्या बऱ्याच ओळखी होत्या. असं करत 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 आम्ही 10 जण वाढत गेलो होते, आणि आता आय थिंक इट्स अ स्ट्रॉंग ग्रुप, व्हेरी क्लोजली टाईड टू इच अदर. सो असे आम्ही आता जातो दर वर्षात. आणि काही ॲडव्हेंचरस अनुभव खूप आहेत. त्यातलं मी आत्ता एकच सांगेन. मी म्हटलं तसं मी कोलाडला होतो आणि मग जॉबला मी पुण्याला आलो. हडपसरला ऑफिस होतं. तर शुक्रवार संध्याकाळ झाली की मी घरी जायचो आणि सोमवारी पहाटे उठून परत यायचो. इट वॉज दॅट इज हाऊ आय वॉज सो अटॅच की नाही काही झालं तरी मला कोलाडला जाऊन विकेंड घालवायचं आहे. आणि शुक्रवारी निघेपर्यंत उशीर व्हायचा, तर मी मुळशी घाटातनं जायचो आणि त्यावेळेस पण मी मोटरसायकलच वापरायचो. तर त्यावेळेस रस्ता पण अरुंद होता. व्हायचं काय, चांदणी चौकापर्यंत फुल ट्रॅफिक असायचा. मग पिरंगुटपर्यंत एक 10 गाड्या, पौडपर्यंत एक 5 गाड्या, आणि मग देन युअर ऑन युअर ओन. मग कोणी नसायचं. मग तुम्ही घाटात पार करून जायचं. आणि मला आठवतं होळी पौर्णिमा होती आणि असेच काहीतरी 8:30-9 वाजले असतील. लांब मला एका गाडीचा टेल लाईट दिसला. म्हटलं जरा एकत्र गेलेलं बरं. आणि टर्न मारला की गाडीवर असं मला व्हायब्रेशन जाणवायचं. मला मनात पाल चुकचुकली. म्हटलं बहुतेक टायर पंक्चर झाला आपला. पण मी आय वॉज जस्ट ट्राइंग टू कन्व्हिन्स मायसेल्फ की अरे नाही झाला नाही झाला. 1-2 किलोमीटर गेलो आणि टायर वॉज फ्लॅट. आणि त्या जंगलात म्हणजे सुरुवातीला क्षणभर मला असं वाटलं की काय इकडे, कारण मी त्या जंगलात मोर पाहिले, नाग पाहिले. सो देर वॉज वाईल्ड लाईफ. आणि हे मी 20 वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय, 2003 साली. बरेच वेळा तर पावसाळ्यात मला आठवतंय ढग आले की मी मोटरसायकल सुद्धा पायाने ढकलत नेली आहे, कारण रस्ताच नाही दिसायचा, एवढे ढग असायचे. तर दिस फाईन इव्हनिंग मी गाडी फर्स्टवर टाकली, चालवत चालवत ढकलत नेली आणि तिकडे वरती डोंगरवाडी म्हणून एक गाव आहे, तिकडे गेलो. तिकडचे लाईट गेलेले. तो म्हटला अरे लाईट नाही आहे. म्हटलं ट्यूब आहे का, फुटपंप आहे का. म्हटलं ट्यूब टाक, फुटपंप टाक, गेट मी ऑन द रोड. आणि गावात कसं आहे तिकडे 9:30 जरी वाजले असतील ना, तर इट वॉज लाईक 12:30-1 वाजल्यासारखंच फिलिंग होतं, काही नव्हतं. आणि जंगल. तर थोड्या त्यावेळेस मला क्षणभर भीती वाटली. मला मित्र पण म्हणायचं की कशाला येड्यासारखं करतो तू, पडलास तिकडे तर कळणार पण नाही सकाळपर्यंत लोकांना. पण ते त्या वयाची ती धुंदी असते. सो हे झालं, मी निघालो. आय गॉट बॅक ऑन द रोड.
आणि गाडी रिझॉल्वला लागली कारण मी फर्स्ट वर ढकलत नेलेली. पण गावाचं सौंदर्य परत ॲम्बियंट ज्याला आपण लाईट पोल्युशन म्हणतो काही नसायचं. सो चांदणं फुल होतं म्हणजे ट्यूबलाईट लावल्यासारखा चंद्रप्रकाश होता आणि पूर्ण घाट मी अशीच गाडी सोडून दिली उतारावर. आणि मग ते घाट संपतो वेळा म्हणून एक गाव आहे तिकडनं माझं घर 17-20 किलोमीटर असेल. सो आय जस्ट गॉट ऑन इट, गॉट बॅक होम. मग रात्री 12-12:30 वाजता आम्ही पोचायचो शुक्रवारी. प्रत्येक वेळेस आई म्हणायची पुढच्या वेळेस आला तर दार नाही उघडणार वगैरे. पण 2-3 वेळा झाल्यानंतर तिने पण नाच सोडून दिला. सो दॅट कंटिन्यू. पण दॅट वॉज वन ऑफ द नॉट सो स्केरी वन्स, पण दॅट इज समथिंग आय वुड रिमेंबर. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी होत्या पण दिस वन इज वॉट आय वुड शेअर राईट नाव. पण आज पण फॉर्च्युनेटली बाय गॉड्स ग्रेस ऍक्सिडेंट असा काही झाला नाही. नेव्हर एव्हर म्हणजे बाईकने पण असा कधी दगा नाही दिला. तेच मी सांगेन की जोपर्यंत तुम्ही मस्ती करत नाही आहात गाडीवर तोपर्यंत गाडी तुमची काळजी घ्या. कारण भारतामध्ये बाईकचं लायसन्स आपल्याला आधी मिळतं आणि कारचं इज लिटल मोर डिफिकल्ट. त्याच्याबरोबर उलट इथे आहे जे मी बघितलंय की कार लायसन्स तुम्हाला इझिली मिळतं पण बाईक लायसन्स इज मोर डिफिकल्ट आणि मोर कॉम्प्लेक्स. आणि इथे आपण बऱ्याचदा जे बायकर्स ग्रुप जे आपण फ्रीवेला बघतो ते बऱ्यापैकी सगळे ओल्ड लोक असतात आणि थोडंसं ते सगळे बायकर्स गँग बघितली की थोडीशी भीतीच वाटायला होतं की बापरे हे सगळे विचित्र डेंजर लोक आहेत असं. ऑफकोर्स की बायकिंगचं इथे सगळे साधारण 40s-50s मध्ये ही हॉबी. कारण ऑफकोर्स बाईक्स आर एक्सपेन्सिव्ह, बाईक लायसन्स इज डिफिकल्ट. तर आपल्या इथल्या प्रेक्षकांना, आपल्या सभासदांना बायकिंग बद्दल टिप्स किंवा बायकिंग इज नॉट दॅट डेंजरस किंवा इतकं काही अवघड नाही आहे असं इझी करून तुम्ही कसं सांगता? काय माहितीये, हा आपण एक न्यूनगंड पाळलाय आपल्या मनात की बायकर म्हटलं की ते लांब केस असतात, टॅटूज लावलेले असतात, ती लोक अशीच असतात. पण तुम्ही जर क्लोजली गेलात तर माझे इकडचे पण काही बायकर मित्र आहेत. त्यांनी मला हार्ली ग्रुपमध्ये बरेच वेळा इन्व्हाइट पण केलं. म्हणजे मी स्पोर्ट्स मोटरसायकल्स चालवायचो जनरली पण आता आय जी शिफ्टेड टू ॲडव्हेंचर. पण त्यावेळेस या लोकात पण असं जमत नाही की तू स्पोर्ट्स मी क्रुझर. मग तो एक त्यांचा असतो पण तरी दे वर व्हेरी अकॉमोडेटिंग. आणि मला असं कधीच वाटलं नाही की रफ आहे. ॲक्च्युली एक चांगली मैत्री होते तुमची. दुसरं एक रिस्क पॉईंट ऑफ व्ह्यू मी असं म्हणेन की इकडे मी पाहिलंय काही लोक 2 गाड्यांच्या मधनं जाणार किंवा दे विल कट कॉर्नर्स वन रायडिंग. जोपर्यंत मी म्हटलो तसं तुम्ही मस्ती करत नाही आहात गाडीवर तो पण प्रॉब्लेम येत नाही. यू हॅव टू बी अ लिटल अलर्ट कारण तुम्ही एवढं विजिबल नसता रस्त्यावर. सो राईड ॲज इफ यू आर ड्रायव्हिंग अ कार, टेक युअर ओन लेन. पार्किंग करताना पण मी स्वतःची अख्खी कार पार्किंगची लेन वापरून मी पार्क करतो. सो आय एम नॉट स्क्वीजिंग इन बिटवीन 2 कार्स, लेन कटिंग. जोपर्यंत या गोष्टी करत नाही तोपर्यंत यू आर फाईन. स्पीडिंग करत नाही. आता झालं हे जे तुम्ही रिबिल्ड करता किंवा हे जे सगळे पार्ट्स गोळा करायला लागतात एवढं सगळं इथे तुमचा मेंटेनन्सचा बरंच मोठा वर्कशॉप आहे. हे सगळ्याला खर्चही नक्कीच भरपूर येत असणार. हो म्हणजे स्वस्त हॉबी नाही. रईस ओके शॉक नाही असं पण खरं सांगायचं तर इट्स 2 ways. मग ह्या सगळ्याचे फायनान्सेस तुम्ही कसे मॅनेज? सो कसं आहे तुम्ही टूल्स एकतर सगळं असं नाही होत की मार्केटला गेलो आणि सगळे टूल्स घेऊन आलो. ते यू जस्ट गो ऑन बिल्डिंग अप ओव्हर द पास्ट. आता हे माझे गेल्या 10 वर्षापासूनच एक टूल वापरून क्रेन, कॉम्प्रेसर, वेल्डिंग मशीन हे सगळं काही मी एकत्र घेतलं नाहीये. सो असं काही इम्पॅक्ट डायरेक्ट हिट होत नाही. दुसरं एक मला प्रामुख्याने सांगावं असं वाटेल की प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण मोटरसायकल घेतो त्यावेळेस बऱ्याच लोकांचा समज असतो की अरे मी प्रोजेक्ट मोटरसायकल घेतो म्हणजे मला घ्यायला स्वस्त पडेल कारण डायरेक्ट जी कॉस्ट असते ती कमी असते. मी असं म्हणेन जर तुम्हाला आवड असेल, हात काळे करून घेण्याची तयारी असेल तर प्रोजेक्ट्समध्ये पडा. कारण प्रोजेक्ट मोटरसायकल नवीनपेक्षा कधी कधी महाग पण पडते. कारण यू कीप ऑन चेंजिंग पार्ट्स, इंडिव्हिज्युअल पार्ट्स आर मोर एक्सपेन्सिव्ह. तुम्हाला पाहिजे ते टूल्स लागतात, त्याचं टेस्टिंग करावं लागतं. सो इव्हेंच्युअली प्राइस बिल्ड्स अप. पण तुम्ही जर तुम्हाला योग्य अशी जर मोटरसायकल घेत असाल तर मग आय थिंक फायनान्शियली ऑल्सो इट इज नॉट दॅट ऑफ अ बिग हिट. तुम्हाला काही नवीनच गाडी घ्यायची गरज नाही आहे. गाड्या डिप्रिशिएट होतात. मोटरसायकल्सचं फॉर्च्युनेटली इकडे रनिंग होत नाही. यू विल कम अक्रॉस अ लॉट ऑफ यूज मोटरसायकल्स
10 वर्ष झालेली असतात पण 1500 मैल वापरलेली असते. माझी CBR 600 RR होती होंडा, ही गाडी घ्यायच्या आधी. ती मला 1800 मैल पळालेली गाडी ती. म्हणजे तिचे टायरचे थ्रेड्स पण अजून ओरिजिनल होते आणि गाडी होती 10 वर्ष जुनी. पण इट वॉज लाईक प्रिस्टाईन कंडिशन. ती गाडी कोणीतरी शोरूम मधनं उचलली, ठेवली आणि इट लेट इट डिप्रिशिएट $10,000 फॉर मी टू कम अँड पिक इट अप. सो आय एम मोर देन हॅपी जर समबडी वॉन्ट्स टू गेट इन टू मोटरसायकलिंग आणि वॉन्ट टू आयडेंटिफाय पहिलं कुठली गाडी घ्यायची आणि व्हॉट द फायनान्सेस लुक लाईक. आय एम ऑलवेज देअर टू हेल्प. आपल्या प्रेक्षकांना जर बायकिंगमध्ये किंवा असं बाईक रिबिल्ड करण्यामध्ये प्रोजेक्ट बाईक घेण्यामध्ये काही इंटरेस्ट असेल किंवा काही कन्सल्टेशन हवं असेल तर नक्कीच अभिजितला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. कधी? त्याचबरोबर मगाशी आपण बोलताना म्हणलं की ही गाडी तुम्ही अजिंक्यसाठी बनवली, ही गाडी तुम्ही अजिंक्यसाठी बनवली. तर अजिंक्य ही बाईक वापरतो आणि आता वापरायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही बनवत होता तो ही वॉज अ पार्ट ऑफ युअर प्रोजेक्ट राईट. ही वॉज हेल्पिंग यू इन एव्हरीथिंग. तर इथे असं बरीचशी मशिनरी मला दिसते. मग अशी लेथबद्दल आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की ही अजिंक्यची हॉबी आहे. तर आपण यांच्यासाठी अजिंक्यलाच बोलवूया. त्याच्यात शब्दात नाही ऐकूया आपण. बोलवाल त्याला? अजिंक्य, हॅलो. हाय अजिंक्य, कसा आहेस? मी मस्त आहे. तुला ही बाईक बनवताना बाबांनी आम्हाला सांगितलं की यू आर पार्ट ऑफ दिस, की तू त्यांना मदत केलीस हे सगळं बनवताना. त्यांच्या बरोबरीने तू काम केलंस. तर हे सगळं बनवताना तुझा अनुभव कसा होता आणि हाऊ यू एन्जॉय दिस प्रोसेस? मला पहिले जरा बोर होत होतं, कारण की काढायला खूप शक्ती लागत होती, ताकद लागत होती आणि तेव्हा माझ्याकडे नव्हती ती आणि खूप इंटरेस्ट पण नव्हता तेव्हा. तर हळूहळू तो इंटरेस्ट आला आणि नंतर मी बघत होतो ते काय करतायत, कसं करतायत आणि हळूहळू शिकलो पण. आणि आता आवडतं पण? हो, आता थोडंफार आवडतं. आणि तुलाही बाबांसारखं असं बायकिंग हो. करायला Yes. आवडतं? सो प्राऊड ऑफ युअर पेरेंट्स मस्ट बी सो प्राऊड ऑफ यू. आणखीन मी मगाशी बाबांकडून बोलता ऐकलं की तू लेथ मशीन चालवतोस. हो, सांगशील आम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल? शुअर. मी लेथ मशीन पहिले मिळालं मला मागच्या उन्हाळ्यात. तर पुण्यात शाळा नसते आणि मी बोर होत होतो खूप. तर हे बोर्डम पासून आलंय आणि मला आधीपासून खूप व्यायामाची आवड होती 4वी-5वीपासून. तर आता लेथ आणलंय, त्याच्यावरती काय करायचं तर मी एक मुद्गल असं बनवलंय. तर हे पहिला नीट वापरतात मोबिलिटी किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी. तर हे कसंही तुम्ही हलवू शकता. युजली हे असं हलवतात किंवा असं 2 हातांनी 1 हातांनी कसे. आणि याच्यात आता अजून वेट्स टाकणार आहे मी, तर जास्ती टेकू. हे बनवताना ते तुझं पहिलं मुद्गल होतं राईट? पहिलं आणि दुसरं. पहिलं आणि दुसरं. आता आणि तिथे मशीनवरती अजून एक तिसरं लावलेलं देखील चौथं. मला दिसतं. चौथं. हो. ओके. सो ह्या प्रोसेसमध्ये तू स्वतःला जास्ती इम्प्रूव्ह किंवा अजून ह्याचं पुढचं वर्जन जास्तीत जास्त चांगलं केलेलं असणार. आय एम शुअर अबाउट इट. तर त्याच्यामध्ये तू काय शिकलास आणि हाऊ वॉज द प्रोसेस? जसं बाबांनी आधी म्हटलं की हे सगळे प्रोजेक्ट परसिस्टंट शिकवतात मला. तर ते टेबल जे आहे ते मी 3 वेळा 4 वेळा बांधलंय, परत काढून परत बांधलंय ते. स्वतः बनवलं? हो, कारण की ते खूप शेक होत होतं. लेथ मशीन ते 400 RPM ला लाकडाला स्पिन करतं ते. तर खूप व्हायब्रेशन येतं आणि ते व्हायब्रेशननी खूप हे कठीण जातं करायला लेथ. तर म्हणून ते 4 वेळा बांधलं आणि आता भिंतीला लागून ठेवलंय, टेकून ठेवलंय. विचार करत होता की काय डिझाईन चेंज करून व्हायब्रेशन कमी करता येईल. सो 4थ्या वेळेला जेव्हा त्याने परत बांधलं त्यावेळेस त्याचं व्हायब्रेशन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. स्वतः हे 4थ्या पिढीत आलेलं आहे. इट रिअली रन्स इन युअर ब्लड. इट डज. सो प्राऊड ऑफ यू. आता हे जे मुद्गल दिसतंय ते तू स्वतःसाठी बनवलंयस की तू कोणाला ऑर्डरसाठी बनवलंयस? तू अशा काही ऑर्डर्स घेतोस? हे पहिले 3-4 जे बनवले ते ट्रायल रन होते, पण आता मला वाटते आय कॅन टेक ऑर्डर्स. मला हे विकायचे एंड प्रॉडक्ट
जे आहे ते विकायचे मला. जर कोणाला पाहिजे तर शुअर, म्हणजे फॉर शुअर आस्क. सो नक्कीच कोणालाही व्यायाम करण्यासाठी हे आपलं एन्शंट किंवा देशी. प्राचीन नाही, देशी टाईपचं मुद्गल कोणाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही अजिंक्यला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अभिजित यांना तुम्ही कनेक्ट होऊ Sure. शकता. आपल्या व्हिडिओच्या शेवटी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आम्ही नक्कीच तुमच्याशी शेअर करू. खरंच फार कौतुकास्पद काम करतोयस तू की आजकालच्या पिढीमध्ये हे असे जुन्या गोष्टीवर विश्वासच मुलांचा ॲक्च्युली नसतो. त्यांना वेट्स किंवा डंबेल्सच हवे असतात आणि तू स्वतःहून हे तयार करायचं विचार करून त्याच्यावरती रिसर्च करून त्याच्यात काय जास्ती केलं पाहिजे, कुठे चुकतंय. सो दिस इज रिअली कमेंडेबल. म्हणजे माझ्याकडे खरंच तुझं कौतुक करायला अपुरे शब्द आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. थँक्यू. आणि जैसा बाप वैसा बेटा म्हणायला हरकत नाही. बेटा बापाच्या वरती. ऑब्विसली पुढची पिढी केव्हाही आपल्यापेक्षा थोडी अजून Sure. अपडेटेड व्हर्जन असते. सो मे बी पुन्हा केव्हा तरी मी तुझ्या एकट्याचा इंटरव्ह्यू घ्यायला नक्कीच येईन, मला फार आवडेल. आता तुम्ही बायकिंगबद्दल आपण बोललो, तुमच्या ह्या बाईक बिल्डिंग, रिस्टोरिंग, रिस्ट्रक्चरिंग, ह्या सगळ्यानं तुला काय शिकायला मिळतं? मला सगळ्यात पहिले जे शिकलो मी ते इंजिन कसं चालतंय, 4 स्ट्रोक 2 स्ट्रोक इंजिन ते कसं चालतं ते शिकलो पहिले. मग हळूहळू मोटर, AC DC, ब्रेक्स कसे चालतात, वायरिंग कसं आहे ते सगळं शिकलो नंतर. म्हणजे आत्ताची जी ही आपली, तू 10वीत आहेस रे, हो, 10th ग्रेड. येस. सो ही जी नवीन पिढी येते, इट्स व्हेरी इन्स्पायरिंग फॉर दॅम की तू आत्ता अपार्ट फ्रॉम युअर अभ्यास, तुझ्या SAT SAT या सगळ्यामधून तू ह्या सगळ्यासाठी सुद्धा एवढा वेळ देतोयस आणि तुला इंटरेस्ट आहे ह्या सगळ्यामध्ये. इंटरेस्ट आहे. येस. ॲब्सोल्युटली. आणि तुला आत्ताच ह्या सगळ्या गोष्टींचं एक्झॅक्ट नॉलेज आहे की हे सगळं कसं चालतं. सो युअर बेस इज क्लिअर अँड फर्म. सो आय विश यू की तू एक खूप छान सक्सेसफुल इंजिनियर होशील नक्कीच पुढे जाऊन आणि नक्कीच काहीतरी फार रिमार्केबल आणि कमेंडेबल करशील. थँक्यू सो मच. थँक्यू. सो टू सम इट अप, खूप भारावून गेल्यासारखं आहे मला. आणि असं बाईक्स आवडतात, बाईक चालवतात वगैरेपर्यंत सगळं ठीक आहे, पण कुठचीही गोष्ट मुळापासून जाऊन आपल्या स्वतःची त्याची निर्मिती करून ती वापरणं ह्याच्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि अटॅचमेंट असते. त्या प्रत्येक गोष्टीची, त्यातल्या प्रत्येक पार्टची तुमची अटॅचमेंट नक्कीच असणार आहे. सो फारच मजा आहे तुमच्याशी आज बोलून आणि खरंच खूप साऱ्या गोष्टी अजून आपल्या गप्पांमधून बोलायच्या राहिल्यात, पण आता आपल्याकडे तेवढा वेळही नाही आहे. बाईक बिल्डिंग, रिस्ट्रक्चरिंग हे सगळं आम्ही फक्त हॉलिवूड मूव्हीजमध्येच बघितलेलं किंवा बायकर्सच्या मूव्हीज आणि ते सगळं. तर आज तुमच्या या गॅराजमध्ये येऊन हे सगळं आपल्यासारख्या सामान्य माणसाला पण शक्य आहे त्याच्यावर आज माझा नक्कीच विश्वास बसला आहे. कोणालाही बाईक रिस्ट्रक्चरिंग, बाईक बिल्डिंगबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच आपण अभिजित जोशींना संपर्क साधावा. त्यांचा नंबर या व्हिडिओच्या शेवटी आम्ही नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करणार आहोत. HMMच्या सर्व सभासदांतर्फे आणि HMMतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. तुमचं पण आभार ही संधी दिल्याबद्दल, हा मंच दिल्याबद्दल. मी स्वतःला HMMचाच पार्ट समजतो. सो काही लागलं फील फ्री टू विचार. थँक्यू.